शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज या ठिकाणी आपण एकरुके तालुका राहुरी सॉरी राहता या ठिकाणी आलोय आपण. तर आपण एक वालाच्या प्लॉटमध्ये तर त्या शेतकऱ्यांचा आपण परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं इथे नाव पत्ता सांगा पूर्ण. माझं नाव राजेंद्र चंद्रभान शिंदे, मुक्काम पोस्ट एकरुके, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. बरं. तर आता या ठिकाणी किती वाल आहे तुमचा? 3 गुंठे. 3 गुंठे वाल आहे. तर तुम्ही याला काय खत वापरलं ते सांगा ना थोडं. याला लागवडीपूर्वी मी अमृत गोल्ड घेतलं आणि त्याच्यानंतर त्यातच बिया लावून दिल्या. त्याचा खड्डा, छोटासा खड्डा बनवून आणि नंतर उगवण झाल्यानंतर ज्या वेळेला तो सुरू होण्याच्या स्थितीत होता तेव्हा पुन्हा अमृत गोल्डची एक बॅग टाकली आणि त्याच्यावर 15-20 दिवसाने ग्रीन गोल्डची अर्धी बॅग टाकली. बाकी रासायनिक वगैरे काही? रासायनिक नाही घेतलेलं, अगोदर शेणखत टाकलेलं होतं नांगरणीपूर्वी. बरं. तर मग तुम्हाला काय बदल वाटते बा एकंदरीत आता या तुमच्या वालामध्ये? तिची फुलांची संख्या, पानाची साईज, आवरीला कसं वाटतं तुम्हाला? फरक आहे का? फरक निश्चितच आहे. म्हणजे फुलांची संख्या भरपूर लागलेली आहे आणि फुलगळ पण एवढी होत नाहीये. त्यामुळं बदल आहेच निश्चितच. बदल वाटते तुम्हाला? हो. आता इथं जर बघितली फुलांची संख्या तर एकदम कांडोकांड आहे बा. एकदम कांडोकांड शेंग लागलेली आणि एकदम फ्रेश शेंग. कुठं माझे काही रोग नाही, काही नाही, कीड नाही. बरोबर आहे. म्हणजे तुमचं भाजीपाल्यामध्ये सातत्य यावं इथं सेटिंग पहा. एकदम कांडोकांड सेटिंग. म्हणजे भाजीपाला पिकामध्ये तुमचं सातत्य कंटिन्यू आहे. हो. तुम्ही आपण तुमचा मागच्या वर्षी एक वाला व्हिडिओ घेतला होता इथं. हो हो. याच्या पलीकडूनच प्लॉट होता. हो, तो तर सोडून दिलेला होता पूर्ण मी. आता तुमच्या सध्या क्षेत्र वावरामध्ये काय काय तुम्ही पिके केली सगळी? आता सध्या ऊस आहे, गहू आहे, त्याच्यानंतर मग कांद्याचं रोप आहे, बाकी थोडा थोडा भाजीपाला. सगळ्या भाजीपाला करतो? हो, सर्व. तर सगळ्याला आपलं तुम्ही अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड, सॉइल गोल्ड सगळं वापरतो? हो, वापरतोय, सर्व वापरतोय. म्हणजे एकंदरीत थोडंसं रासायनिककडं तुम्ही कमी करून सगळं ऑर्गॅनिककडे जर तुम्ही आता वळाले, बरोबर आहे? तर मग ॲव्हरेजमध्ये वगैरे कसं तुम्हाला पहिल्यापेक्षा फरक जाणवला लागतो? ॲव्हरेजमध्ये आहेच ना बदल, रासायनिक आणि ऑर्गॅनिकमध्ये आहेच बदल आहेच. आणि खर्चाचा विचार जर केला तर कसं आहे, इकडे खर्च जास्त आहे का कमी? नाही, आता रासायनिकचा खर्च वाढतोच. ते कसं आता समजा त्या 1 गुणीच्या किमतीत आपल्याला 3 गोण्या मिळतात अमृत गोल्ड. हो, बरोबर. आणि दुसरी गोष्ट माती सुपीक होती, सेंद्रिय कर्ब वाढतो. त्याच्यानंतर तुमचं जे रोगराई हे नियंत्रणमध्ये राहते, पिकाला ग्रीनरी राहते. हो. आता पान जर बघितलं तर एकदम असं ग्रीनरी बघा पानाला, बरोबर आहे? म्हणजे एकदम गर्द हिरवा पाणी, याचं पोषण चांगले तेव्हा शिराचं स्पष्ट दिसतं पानाचं पाठीमागून. हेच महत्त्वाचं आहे, कारण की हे जर असलं पोषण चांगलं तर रोगराई कमीच राहणार, बरोबर. तर आता किती महिन्याचा झाला हा प्लॉट? या थोडं पुढं. हा प्लॉट माझा साधारणतः 4 ते 5 महिने झाले. 4 ते 5 महिन्यापासून कंटिन्यू चालू आहे? हो. आता म्हणजे एक मोठ्या पावसापासून बंद होता तो, पण आता हा एकदा सुरू झाला का सुरूच झाला मे महिन्यापर्यंत. आता हे फुलं जर बघितले तर एवढे म्हणजे पानं कमी तेवढे फुलं आहे बरोबर आहे की नाही? सगळीकडे एकसारखं इकडे दाखवते म्हणजे पूर्ण फुलांनी आणि सेटिंगला असं लगडलेलं आहे, बरोबर आहे? हो. मग ठीक आहे. काय सांगू इच्छिता तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना? यापूर्वी मी 2 व्हिडिओत सांगितलेलं आहे, बाबा तुम्ही करा, सेंद्रिय शेतीकडे वळा, कांद्याचं विक्रमी उत्पादन काढलंय. हो, आणि थोडं करा, स्वतः पिकवा, स्वतः विकवा, एवढंच निवेदन आहे आपलं सर्व शेतकरी बांधवांना. जास्त करू नका, मालाचा कचरा करू नका आणि चोरांचे पोट भरू नका. म्हणजे एवढंच सांगणं आहे माझं. थोड्या क्षेत्रामध्ये चांगले पीक. हो हो हो. आता माझं हे 3 गुंठे, पण माझं कमीत कमी ₹1,00,000 उत्पन्न अपेक्षित आहे या वालामध्ये. हो, कारण याचे ऑलरेडी मी एक 30-40 हजार केले, आणखी 50-60 हजार मी किती लूज भावाने गेलं तरी करणार आहेच. हे चॅलेंज आहे माझं. तुमचं पूर्ण अभ्यास कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? हो. कांद्याचं पण तुम्ही ॲव्हरेज चांगलं काढलं? हो. कांद्याचे जवळजवळ माझे 25 गुंठ्यामध्ये 5-5.5 टेलर निघले होते 2.25चे. किती गोण्या भरल्या सर? गोण्या 1.25 आसपास बसल्या होते. 2.25. हो. रेटही चांगला भेटला. रेटही चांगला, क्वालिटी चांगली होती, बरोबर. कांद्याची आता जे कांदा उत्पादक शेतकरी ज्यांची आता लागवड चालू होणार, ज्यांनी रोपं टाकलेली,
तर त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? त्यांना हेच थोडासा बदल करा तुम्ही, सेंद्रिय करून बघा. 1 वर्षी तुम्हाला निश्चितच बदल वाटन. आणि बदल वाटला तर पुढल्या वर्षी करा, पण करा बदल काहीतरी. कारण रासायनिकच्या मागं पळणं जरा कमी करा. थोड्या क्षेत्रावर आधी वापरून बघा. हो हो हो. त्यामुळे काय होऊ राहिलं, आपल्या शेतीचं नुकसान होऊ राहिलेलं आहे. माती खराब होती. हो, माती खराब होती, रोगराईचं जास्त वाढती. आता याचं स्प्रेचं शेड्यूल कसं आहे? तुम्ही रासायनिक अजिबात त्याला स्प्रे दिली नाही? नाही, आतापर्यंत तर नाहीच. आता म्हणजे किडीसाठी तर घ्यावाच लागतं. किडीसाठी हा ठीक आहे, किडीसाठी द्यावाच लागतं. किडीसाठी समजा तुमचं असं कुळी वगैरे आला त्याला घ्यावं लागतं. ठीक आहे, चालेल. केलेल्या माहितीबद्दल तुमचं धन्यवाद.